राजापूर तालुक्यातील रायपाटणमधील गांगणवाडी येथे गाथा ग्राम विकासाची या विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या शिलेदारांचा सन्मान करण्यात आला। पद्मश्री पुरस्कार विजेते आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, पोलीस निरीक्षक अमित यादव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। परिसरातील आजी माजी सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला। मार्गदर्शन करताना पोपटराव पवार यांनी लोकसहभाग, शिस्त आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ग्रामविकास साध्य होऊ शकतो असा ठाम विश्वास व्यक्त केला। शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व हे गावाच्या प्रगतीचे प्रमुख घटक असल्याचं त्यांनी सांगितलं। कोकणाच्या निसर्ग संपन्नतेचा उल्लेख करत त्यांनी रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्यावर भर दिला। भविष्यात चाकरमानी ही संकल्पनाच नाहीशी होईल असा आशावाद व्यक्त करत त्यांनी कोकणातील गावांनी आदर्श बनण्याचं आवाहन केलंय। कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। खरं म्हणजे संतोषजी गांगड एक अतिशय धडपडे आणि काहीतरी देशासाठी समाजासाठी व्हावं म्हणून ते नेहमी पुढाकार घेत असतात। त्यांचा अनुभव यातूनच समृद्ध कोकण या माध्यमातून शिलेदारांचा जो ग्रामविकासात काम करणारा सत्कार सोहळा आयोजित केला तो अतिशय प्रेरणादायी असा आहे की अनेक लोकांना गावात काम करायचं असं, पण नेमकी काम काय करावं यासाठी कोणीतरी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते आणि ते काम संतोषजी आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात। त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेष करून कोकणामध्ये आज जी गरज आहे ती स्थानिक महिला असेल, मुलं असेल की गाव सोडून शहराकडे पळण्यापेक्षा आपण कोकणाला समृद्ध करण्यासाठी आपणच आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून कशा प्रकारे मग महिला बचत गट असेल, शेतकरी असेल, त्यानंतर इतर आरोग्याच्या काही सेवा सुविधा असतील आणि यातून मार्केटिंगचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत हे कसे करता येईल आणि पर्यटकांना आकर्षित करून या ठिकाणच्या माणसाला इथल्या सुविधा बाहेरच्या माणसांना कशा देता येईल यासाठी अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम त्यांनी केला आणि ज्यांना सन्मानित केलं निश्चितपणे मला वाटतं त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल। भले हिवरे बाजारची समस्या वेगळ्या आहेत, पर्यावरणीय प्रश्न वेगळे आहेत आणि कोकणाचे वेगळे आहेत, परंतु एक कॉमन फॅक्टर असा असो की लोकांचा सहभाग आणि स्थानिक जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा उपयोग करून आपल्याला स्वावलंबन कसं निर्माण करता येईल आणि त्यासाठीचं जे प्रयोग करणं गरजेचं असं तो एक उत्तम आणि चांगला प्रयोग या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला आहे असं मला वाटतं। सुंदर उपक्रम राबवला आणि आता दुपारचे 2 वाजले। 2 वाजेपर्यंत सुद्धा एकही जो निमंत्रित होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारा हा ग्रामविकासाचा शिलेदार तो आपल्या जागावरून हलला नाही। इथेच ह्या कार्यक्रमाचं फलित आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। म्हणजे ह्याच्यातून जे आदरणीय पोपटराव पवार यांनी जे काय मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून इथून स्थानिक स्वराज्य संस्थेतून जो पण लोकप्रतिनिधी घडेल तो त्यांच्या आदर्शावर चालेल आणि आमच्या समृद्ध कोकणाच्या ह्या समृद्ध संकल्पनेला साकार करेल असं मला वाटतं। धन्यवाद।